नमस्कार सगळ्यांना. आजचा विषय हा माझ्या एका सबस्क्रायबर ताईंनी मला सुचवला आहे आणि त्याच विषयावर मी आज बोलणार आहे. आजचा आपला विषय आहे नवीन लग्न झालेल्या मुलींसाठी खास टिप्स आणि नोकरी प्लस घर हे दोन्ही कसं सांभाळायचं. लग्नानंतर आयुष्य खूप बदलतं. नवीन घर, नवीन माणसं, नवीन जबाबदाऱ्या आणि त्यातच जर तुम्ही नोकरी करणारी स्त्री असाल, महिला असाल तर प्रश्न अजूनच वाढतात. घर नीट सांभाळता येईल का? ऑफिस आणि घर यात बॅलन्स कसा करायचा? आपण सगळ्यांना खुश ठेवू शकू का? आजचा हा व्हिडिओ नवीन लग्न झालेल्या आणि नोकरी करणाऱ्या मुलींसाठी खूप उपयोगी आहे. मी तुम्हाला देणार आहे सिंपल, प्रॅक्टिकल आणि लगेच इम्प्लिमेंट करता येणाऱ्या टिप्स. टिप नंबर 1. स्वतःवर गिल्ट घेणं थांबवा. सगळ्यात आधी हे लक्षात ठेवा की तुम्ही एक माणूस आहात, मशीन नाही. घर प्लस ऑफिस प्लस नातेसंबंध हे सगळं 100% परफेक्ट करणं शक्य नाही. कधी घरात थोडासा उशीर होईल, कधी ऑफिसला जास्त वेळ द्यावा लागेल. त्यामुळे यासाठी गिल्ट वाटून घेऊ नका. दररोज स्वतःला सांगा, आज मी माझ्या क्षमतेनुसार बेस्ट केलं. कारण एखाद्या वेळी असं होऊ शकतं की घरातील काही कामे अपूर्ण राहिली आहेत आणि ऑफिसची वेळ मात्र झालेली आहे. तर मग अशी कामे घरातील इतर सदस्यांना आपण सोपवू शकतो आणि जर कोणी मदतीला नसेल तर आपण मदतीसाठी हेल्पर घेऊ शकतो. मदतीसाठी मावशींची मदत घेऊ शकतो. तसेच जर कोणीही घरात नसेल तर ती कामे आल्यानंतर संध्याकाळीही करू शकतो, जर ती प्रायोरिटीची कामे नसतील तर. आणि हे होतच असतं. जॉब करणाऱ्या प्रत्येक स्त्रीला याचा अनुभव आहेच की घरातील सगळी कामे रोजच्या रोज आवरून मग आपण बाहेर पडत नाही. बऱ्याचदा काही कामे ही तशीच ठेवावी लागतात आणि आल्यानंतर ती कामे पुन्हा करावी लागतात. आणि या गोष्टीसाठी गिल्टी फील करून घेण्याची काही गरज नाही. टिप नंबर 2 म्हणजे नवऱ्याशी स्पष्ट संवाद ठेवा. लग्नानंतर सगळ्यात मोठा आधार म्हणजे कम्युनिकेशनच असतो. मनात सगळं ठेवणं, अपेक्षा न सांगता राग धरून बसणं, या गोष्टींमुळे समस्या वाढतात. त्यामुळे नवऱ्याला शांतपणे सांगा. ऑफिसचा स्ट्रेस असेल, थकवा असेल किंवा तुम्हाला घरामध्ये मदतीची गरज असेल तर. प्रॅक्टिकल टिप द्यायची म्हणजे आठवड्यातून एकदा आपला वेळ ठेवा, जिथे फक्त तुम्ही दोघेच बोलाल, मोबाईल नाही. टिप नंबर 3. घर कामामध्ये परफेक्शन सोडा. म्हणजे घर कामामध्ये परफेक्शन असलंच पाहिजे हा हट्ट सोडा. नवीन सून म्हणून आपण खूप प्रेशरमध्ये असतो. घर चमकवायला हवं, सगळं वेळेतच व्हायला हवं. पण ट्रूथ काय आहे? परफेक्शन म्हणजे थकवा. रोज झाडू पोछा झाला नाही तरी चालेल. रोज वेगवेगळे पदार्थ नाही बनवले तरी चालेल. कधी कधी बाहेरचं खाल्लं तरीही ठीक आहे. घर कामासाठी प्रायोरिटी लिस्ट बनवा. आज काय गरजेचं आहे, उद्या काय केलं तर चालेल, आज काय इम्पॉर्टंट आहे, अर्जंट आहे, त्या गोष्टी आज केल्या तरी पुरेसं आहे. चौथी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मील प्लॅनिंग. वर्किंग वुमनसाठी हा रामबाण उपाय आहे. खाण्याचा ताण हा सगळ्यात जास्त असतो. वीकेंडला जर आपण 1 ते 2 तास दिले, जसं की आठवड्याभराच्या भाज्या आणून ठेवल्या, त्या निवडून चिरून ठेवल्या, तसंच डाळी किंवा इतर कडधान्य असतील ते उकडून ठेवले, तर त्याचा आपल्याला फायदाच होतो. त्याचप्रमाणे आठवड्याभरासाठी लागणारा लसूण सोलून ठेवणे, आलं लसूण पेस्ट करणे, खोबरं किसून ठेवणे आणि शेंगदाण्याचा कूट करून ठेवणे, यासारख्या गोष्टी करून ठेवल्या तर वीकडेजला कमी वेळामध्ये आपली कामं पूर्ण होऊ शकतात आणि अशा कामांचा ताण आपल्यावर येत नाही. आठवड्याचा मेनू आधीच ठरवला तरीही यातून फायदा होतो. कारण आज काय करू हा प्रश्न रोज रोज पडत नाही. म्हणून आठवड्याचा मेनू हा साधा ठेवा आणि आठवड्याभराचं प्लॅनिंग करून ठेवा. कोणत्या दिवशी कोणती भाजी बनणार आहे, त्यासाठीचे जे प्रिपरेशन आहे ते पूर्ण झालेलं आहे की नाही हे सगळं चेक करा. टिप नंबर 5. सकाळी स्वतःसाठी 15 मिनिटं ठेवा. सकाळचा मूड हा पूर्ण दिवस ठरवतो. म्हणून लवकर उठून 5 मिनिटं तरी शांत बसणं, देवाला नमस्कार करणं, पॉझिटिव्ह विचार करणं, सकारात्मक बोलणं, या गोष्टींसाठी सकाळची 10 ते 15 मिनिटं ठेवा. आणि हो, ही वेळ घरासाठी नाही, ऑफिससाठी नाही, फक्त तुमच्यासाठीच असेल. पॉइंट नंबर 6. सासरच्या लोकांशी हळूहळू बॉन्डिंग करा. पहिल्याच दिवसापासून सगळं परफेक्ट व्हावं अशी अपेक्षा ठेवू नका. सुरुवातीला जास्त ऐका, कमी बोला, तुलना करणं टाळा आणि स्वतःची ओळख ही हळूहळू तयार करा. आज नाही जमलं तर उद्या जमेल. मग तो स्वयंपाक असेल, घरातल्यांशी वागणं असेल किंवा इतर जबाबदाऱ्या पेलणं असेल. 7वी टीप म्हणजे नो म्हणायला शिका, नाही म्हणायला शिका. काम करणाऱ्या महिलांना हे शिकावंच लागतं. प्रत्येक वेळी होकार,
प्रत्येक वेळी स्वतःच्या मर्यादा विसरणं. थकवा असेल तर तो सांगा. शक्य असेल तर नकार द्या नम्रपणे. जसं की तुम्ही म्हणू शकता, आज मी थोडी दमलीये, हे काम उद्या करू का? उद्या मी नक्की करून देईल. 8वा पॉइंट म्हणजे स्वतःची ओळख जपून ठेवा. लग्नानंतर तुम्ही फक्त सून नाही, तुम्ही फक्त बायको नाही, तर तुम्ही एक इंडिव्हिज्युअल आहात. तुम्ही एक स्वतंत्र आयडेंटिटी आहात. म्हणून तुमचे छंद जोपासा, मित्रमैत्रिणींशी संपर्क ठेवा आणि करिअरला व्हॅल्यू द्या. टिप नंबर 9. स्वतःची काळजी घ्या, सेल्फ केअर करा. थकलेली, चिडलेली, त्रासलेली स्त्री ही कोणालाच आनंद देऊ शकत नाही. किंवा थकलेली, चिडलेली, त्रासलेली व्यक्ती ही कोणालाच आनंद देऊ शकत नाही. म्हणून पुरेशी झोप घ्या, थोडासा आराम करा, स्वतःसाठी थोडासा वेळ काढा. लक्षात ठेवा, तुम्ही खुश असाल तर घर आपोआपच खुश राहील. 10वी टीप म्हणजे सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवा. प्रत्येक स्त्री हे करू शकते. तुम्ही पण करू शकता. आज नाही जमलं तर उद्या जमेल, पण हार मानायची नाही. सतत प्रयत्न करत राहायचे आणि स्वतःवर विश्वास ठेवायचा. नवीन लग्न, नोकरी, घर हे सगळे एकत्र सांभाळणं सोपं नाही, पण अशक्यही नाही. हळूहळू शांतपणे स्वतःवर प्रेम करत तुम्ही हे नक्की करू शकता. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये तुमचा अनुभव माझ्याशी शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढील नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.